नमस्कार मंडळी, तुमच्याकडे पाणी आहे का? आमच्याकडे तर बिलकुलच पाणी नाही आहे. पण आज आम्ही खात टाकत आहोत. खात म्हणजे पूर्ण नाही टाकत आहोत, थोडं 2-2 4-4 वरी टाकून त्याच्या मागे नोजल लावणार आहोत. म्हणून थोडं थोडं खात टाकणार आहोत. त्याच्यासाठी आम्ही आलो होते खात टाकासाठी. आता पाऊस असता तर एका वेळी टाकता आलं असतं, पाऊस नसल्यामुळं हे इथं बनवत आहे मी घोंगट, जे की वटा करासाठी खात ठेवासाठी. कोणी बाल्टीनं पण टाकते, अजून वेगळं वेगळं, पण मला हे ठीक वाटते. आणि यानं नाही कसं ओलं पण नाही होत, जे खाताला कोणत्या पाणी पण होते तसं काही. याची जर घोंगट जर बनवली तर नाही होत, ओलं नाही होत आणि छान होते आणि खात पण व्यवस्थित टाकता येते. म्हणून मला हे छान वाटते, म्हणून मी असंच करते. आता मी असं बनवत आहे. तुमच्याकडे कसे बनवते मला नक्की सांगा. माझ्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नसेल केले तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. इथे मी वटा बांधत आहे, झाला आहे माझा ते कंप्लीट. मागून छान बांधून घेतलं आहे. जर सोबत कोणी असतं तर बांधून मागितलं तर अजून छान मजबूत होते. इथं आता मी स्कार्फ बांधून घेत आहे, जे की आपल्याला उन्हापासून बचाव होते थोडासा आणि खाताची वास वगैरे येत नाही. आणि इथं मी भरत आहे खात ओट्यामध्ये. हे आमच्या शेतातलं छोटंसं खोपडी आहे, मांडव, जे की घर छोटंसं. शेतामध्ये एकतरी झोपडी पाहिजेनच, कारण पाणी आलं तर तिथं थांबायला पण होते आणि अजून काही आपलं सामान पण ठेवून राहते छान. रोज आणणं नेणं नाही परवडत ना, त्याच्यासाठी असं पाहिजेनच. आणि आता इथं मी टाकत आहे खात. आता सध्या छोटे छोटे झाडं आहे म्हणून मी थोडंसंच टाकत आहे. तुमच्याकडे पण असंच टाकते का? मला नक्की कमेंट करून सांगा. आमच्याकडे तर असंच टाकते. आता अगोदर विड्याने खोदून टाकत होतं सगळेजणं, पण आता तसं कोणी टाकत नाही. आता सगळेजण असंच टाकते. हे तर आमचं पराठीचं दुसऱ्यांदा आम्ही बी लावलेलं आहे, कारण पहिल्यांदा लावलं तर ते पाणी नाही आलं आणि आमच्याकडे जी मोटर होती ती बंद होती, त्याच्यामुळं वापली नव्हती बरोबर पराठी, त्याच्यामुळं डबल हे झालं आहे. तर आतापर्यंत पाऊस असता तर मस्त पराठी राहिली असती सर्वांच्या शेतकऱ्याच्या. हे बघा आपले मोदीजी, ज्यांनी की आपल्याला सबसिडी दिली आहे म्हणते. अगोदर किती महाग करून ठेवला, त्याच्यानंतर सबसिडी देऊन आपले मस्त फोटो वगैरे काढून ठेवतात. इथे गडे झाले होते खाताचे थोडे, तर आम्ही ते फोडत आहे. एक खाताची बॅग 2150 रुपये आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत इतकं महाग खात घेतलं तर शेतकऱ्याला तर किती पैसे त्याच्या पिकापासून किती शिल्लक राहत असेल. मजूर तर वेगळेच राहिले, ते पण निसर्ग तर वेगळाच. न्यूजमध्ये तर शेतकऱ्याविषयी खूप मोठ्या मोठ्या गोष्टी सांगल्या जाते, पण केलं काहीच जात नाही. चला भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये.